आपण पाहतोय की दिवाळी सण हा संपूर्ण भारतामध्ये प्रकाश पर्व आणि उत्साहाच्या वातावरणात सर्वच जण साजरा करत असतात. परंतु हा दिवाळीचा सण सर्वच नागरिकांना साजरा करता येत नाही, कारण की त्यांचं काही आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम असो किंवा काही दुर्गम भागात राहणार असत की तिथं सुख सुविधा पोहोचत नाही. असंच पद्धतीने आपल्या जय महाराष्ट्र मित्रमंडळ गेले अनेक वर्ष दिवाळी सणामध्ये इतर कार्यक्रम राबवता एक दिवस अनाथांसाठी ही आपली एक टॅगलाईन आहे. त्या टॅगलाईन अंतर्गत अनेक उपक्रम राबवत असतो. गेले अनेक वर्ष विविध म्हणजे शैक्षणिक संस्था असो किंवा अनाथ संस्था असो, अनेक संस्थांना आपण त्या ठिकाणी आपल्या परिसरातील जे महाराष्ट्र मित्रमंडळातील सभासद असो किंवा आपल्या जे महाराष्ट्र मंडळाशी निगडीत हितचिंतक किंवा मित्रपरिवार असो, त्यांच्या माध्यमातून आपण काही रक्कम जमा करून त्या रकमेमधून त्या कुटुंबाची आपण संपूर्ण माहिती घेत असतो. त्या कुटुंबाला नक्की कोणत्या वस्तूची गरज आहे किंवा काही आर्थिक मदतीची गरज आहे का, हे सगळं जाणून घेऊन आपण ते मंडळाच्या माध्यमातून मित्रपरिवाराच्या माध्यमातून मीटिंग घेऊन आपण त्या कुटुंबाला ज्या काही वस्तू पाहिजे असतात त्या वस्तू गोळा करून एक दिवस आपण ठरवत असतो. संपूर्ण दिवाळी झाल्यानंतर खरं पाहिलं तर दिवाळी एक 15 दिवस दिवाळी असतो आणि सध्या दिवाळी चालूच आहे. आणि या कुटुंबाची दिवाळी आपली दिवाळी ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने त्यांची दिवाळी व्हावी असं आपल्या मंडळाचा आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा हेतू असतो. त्या पद्धतीने आपण तो एक दिवस ठरवतो. आज आपण राजगड तालुक्यातील दुर्गम असा भाग असलेला मेटपिलावरे या ठिकाणी हे जे 5-6 कुटुंबाची जी वस्ती आहे त्या कुटुंबामध्ये 2 कुटुंब बर्गे कुटुंब असं आहे की ते सध्या हालाकीचे जीवन जगत आहे. आपल्या सर्वांना पाहिलं की यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिलं की या परिसरामध्ये आपले मी वाटसरू ज्यांचं एक प्रसिद्ध असं यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळाली की या परिसरामध्ये असे 2 कुटुंब आहे की त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचत नाही. म्हणजे दिवाळी सण तर सोडा, पण सर्वसामान्य जीवन म्हणजे आजचा दिवस कशा पद्धतीने काढायचा ही त्यांच्या समोर अडचण आहे. आणि आपण तेच गोष्ट हेरून त्यांच्याकडनं ती माहिती घेऊन आपण मग मंडळाच्या माध्यमातून हे सर्व ज्या त्यांना लागणाऱ्या वस्तू वगैरे आपण त्या सर्व जमा केल्या आणि त्या घेऊन आपण जवळजवळ मंडळाचे सर्व 50 कार्यकर्ते आणि मित्रमंडळ परिवाराच्या वतीने आपण या ठिकाणी त्या सुपूर्द करण्यासाठी आलेलो आहे. मी या कुटुंबाला सांगतो किंवा या परिसरातले जे आता जे नागरिक उपस्थित आहे, मी त्यांना या ठिकाणी जे महाराष्ट्र मित्रमंडळ आणि मित्र परिवाराच्या वतीने सांगू इच्छितो की या ठिकाणी जी मुलं म्हणजे शाळा शिक्षण करतात त्या मुलांची संपूर्ण यादी जर आपल्याला मिळली की कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहेत, त्या संपूर्ण परिवाराची यादी जर आपल्याला मिळली तर आपले मित्र परिवार असे आहेत की त्यांनी सांगितलं की ही यादी त्यांना दर महिन्याला